नमस्कार मित्रांनो, आज आम्ही गेलो होतो खामगावला आणि खामगावहून वापस येता येता आम्हाला दिसले रस्त्यातच उंट. आता आपली जी भक्तीबाई बी पहा आणि श्लोक म्हणला मला तर बसायचं उंटावरती. आता श्लोकनं म्हटलं ना आपण ते पूर्ण नाही केलं असं तर कधी आजपर्यंत झालं नाही. त्याच्यामुळे श्लोकची इच्छा होती. त्या उंटावर बसलेले रस्त्यातूनच जाताना आम्हाला दोन उंट दिसले होते. त्याच्यावर पण एकदम बारके बारके पोरं चालले होते दोन बसून. तर श्लोकले म्हटलं तू बी बसून घे भाऊ. त्या पोराला म्हटलं किती पैसे घेणार रे भाऊ? तो म्हणला दादा ₹50 दे जा तुम्ही जास्तीत जास्त. त्याला एखादा किलोमीटर घेऊन जाऊ आम्ही. त्याला म्हटलं ₹50 तर काही नाही रे भाऊ माझ्या खिशात. 20-30 रुपयात नेशील तर सांग. मग तो मान्य झाला भाऊ 30 रुपयात त्याला आले. मग श्लोकला आमच्या दिलं बसून उंटावरती. आता श्लोक पहा किती खुश आहे. श्लोकले म्हटलं तिथून बाय बाय कर रे भाऊ हात दे आम्हाले. थोडा व्हिडिओ काढू दे तुझा. श्लोक पण एकदम खुश झाला होता. आणि ते पोरं पण खुश झाले होते. त्यांना पण म्हटलं बा आता 40-50 रुपये घ्याच तुम्ही आता. त्याला 30 रुपये कबूल केले पण आपण पण त्याला 50 रुपये दिले. कसं आहे म्हटलं लहान लहान पोरं आहे ते पण उंट घेऊन असे पैदल पैदल चालले. नंतर आता 1 किलोमीटर त्यांनी श्लोकला आणलं आणि खाली उतरून दिलं. श्लोक पण खूप खुश झाला आणि नंतर आपली बायको बसली त्या पोराशी चौकशी करत. कुठं चालले, कुठून आले? तर नंतर आम्हाला माहित पडलं की ते खामगावहून चालले होते आणि मेहकर पर्यंत चालले होते. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढं